रूपरेषा जाणून घेऊया। आता या कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेऊया। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेतून कार्यक्रमाचं प्रास्ताविक मार्गदर्शन सादर करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा शिवमंडळाचे माजी सचिव तथा मोहाडी परिसरातील युवा मार्गदर्शक माननीय श्री भुवनेश्वरजी साळवे साहेब हे कार्यक्रमाचं प्रास्ताविक मार्गदर्शन सादर करतील अशी मी साळवे साहेबांना विनंती करीत आहे। स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महानपैकी बाबा जिंदेजी शक्ती रूपाने उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आम्हा सर्वांच्या मातोश्री वाराणसी आहे बाबा जिंदेजी ढुबरीकर ह्या सुद्धा प्रामुख्याने उपस्थित आहेत, आईंना सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा शिवकुमारचे अध्यक्ष आध्यात्मिक प्रमुख आमच्या मानव धर्माच्या ताई सौरताई बोर्डे मुक्काम कात्रे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत, ताईंना सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा शिवकुमारचे माजी अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय यशवंतराव ढबाले गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत, गुरुजींना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा शिवकुमारचे उपाध्यक्ष देवचंदजी सोलकर, सचिव युवराजजी गरबले, सहसचिव रोहितभाऊ शेंडे, कोषाध्यक्ष राकेशभाऊ लिंदारे, त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले नेतारा जाऊन आलेले आहेत आमचे मयूरभाऊ, ज्यांनी आम्हाला या नाशिक जिल्ह्यात एक बसण्याचे थाप दिले आणि आज कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि नमस्कार करतो। त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे बांधकाम व शिक्षण सभापती नरेशभाऊ ईश्वरकर या ठिकाणी उपस्थित, यांना माझा नमस्कार। मोहाडी शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ जगाताई टेकाडेताई या ठिकाणी उपस्थित, यांना माझा नमस्कार। या मोहाडी नगराचे माजी उपाध्यक्ष शैलेशभाऊ गबने नगरसेवक या ठिकाणी उपस्थित, यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आमच्या क्षेत्राचे पवनभाऊ चव्हाण नगरसेवक या ठिकाणी उपस्थित, यांना माझा नमस्कार। ज्या प्रभागात हा कार्यक्रम होत आहे अशा प्रभाग क्रमांक 1 च्या नगरसेविका रेखाताई, आमच्या वहिनी हेडवताई या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रात आपला जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे अशा प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका व सौ वंदनाताई पराते या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या व्यासपीठावर आताच आरोग्य विभागातून आलेली टीम, आरोग्य अधिकारी, मोहाडीचे बीडीओ साहेब, तालुका आरोग्य अधिकारी आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले असंख्य मार्गदर्शक मार्गदर्शिका, पाहुणे मंडळी, पत्रकार बंधू आणि उपस्थित असलेले सेवक सेविका या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। बंधूंनो, कुठलाही कार्यक्रम म्हटला तर एका रात्रीतून भावत नाही किंवा तो वेळेवरही करता येत नाही, त्याच्या कुठला तरी एक नियोजन असते आणि म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात 15-14 डिसेंबरला हा कार्यक्रम कसा करावा नाही करावा या कार्यक्रमाला लागणारा निधी अन्नधान्य हा गोळा करण्यासाठी या मंडळाशी निगडित असलेले जवळपास 250 ते 300 जे मार्गदर्शक मंडळी आहेत ते प्रत्येक गावगावचे आहेत, प्रत्येक जिल्ह्याचे आहेत, प्रत्येक काही राज्याचे आहेत, त्यांना या ठिकाणी आमंत्रित करून बोलवलं येतं, त्यांची एक सभा घेतली जाते आणि त्या सभेत मागच्या वर्षी या कार्यक्रमाचा जो नियोजन झाला त्या नियोजनाच्या पायाभूत माहिती त्या सभेमध्ये दिली जाते आणि मग हा कार्यक्रम पुन्हा नव्याने तयार करणे यासाठी लागणारा निधी हा कसा घ्यावा, कसा करावा,
म्हणून हा मंडळ निर्वत नाही. बंधूंनो, कुठलाही मंडळ म्हणलं का त्या मंडळाचे 11 लोक असतात आणि 11 लोक हा कार्यक्रम एवढा मोठा उभा करू शकत नाही. आणि म्हणून या मंडळाशी जुळलेले जे 250-300 मार्गदर्शक आहेत त्यांची सभा बोलवली जाते. त्या सभेचा विषय ठेवण्यात आला की या सभेत या कार्यक्रमासाठी जवळपास मागच्या वर्षी 35 लाख रुपये वर्गणी जमा झाली. 26 लाख म्हणजे 25 लाख काही असा अंदाजे खर्च जमा झाला. आणि उरलेल्या निधीतून ज्या ठिकाणी आमचा भोजनाचा कार्यक्रम सुरू आहे त्या ठिकाणी 14.5 लाखाचा एक प्लॉट खरेदी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी दिलेला निधी हा परमेश्वरी कार्य आणि या मंडळाच्या प्रगतीसाठी खर्च केलेला जातो. त्या माध्यमातून त्या सभेचा विषय ठेवण्यात आले की यावर्षी सुद्धा या कार्यक्रमासाठी लागणारा निधी हा किती घ्यावा. म्हणून त्या सभेतून ठरवले जाते की प्रति व्यक्ती म्हणजे प्रति कुटुंब जवळपास मोहाडी मंडळाच्या माध्यमातून 15,000 कुटुंब जोडलेले आहेत. मग नागपूर मंडळाच्या माध्यमातून अनेक मंडळाच्या माध्यमातून वेगळे कुटुंब जोडलेले आहेत. तर या मंडळाची प्रगती आणि याची वाटचाल ही योग्य दिशेने होत आहे. परंतु नियोजन कुठलाही हा व्यवस्थित असेल तर तो कार्यक्रमही व्यवस्थित प्रमाणे पार पडत असतो. आणि म्हणून त्या कार्यक्रमात प्रति कुटुंब 1,001 रुपये, ज्यांच्याकडे शेती आहे, धान्य आहे, अशा व्यक्तींनी 1 किलो तांदूळ, डाळ असते, जे काही सहकार्य करण्याची भावना या मानव धर्माच्या सेवकात असते ती त्या ठिकाणी ठेवण्यात आली. आता राहिला प्रश्न, मानव धर्माचा सेवकच निधी देईल का. आणि म्हणून त्या ठिकाणी दुसरा प्रश्न करण्यात आला की या मंडळाचे मार्गदर्शक आहेत, या मार्गदर्शकांनी कुठला तरी हातभार सोडावा. ज्यांनी या परमेश्वरी कृपेला सावरण्याचे कार्य केले अशा मार्गदर्शकावर सुद्धा त्या सभेत ठरवण्यात आले. त्यांनी 3,000 रुपये वर्गणी द्यावी, 3,000 रुपये देणगी द्यावी. आणि तेच नाही तर मग मंडळाचे लोक आहेत, मंडळाचे लोकही सुटू नये, मंडळाच्या लोकांवर किती देणगी द्यावी. आणि म्हणून मंडळाच्या लोकांवरही, मंडळाच्या संचालक बॉडीवरही, ते मग आजी असो किंवा माजी असो, सर्वांवर 5,000 रुपये देणगी ठेवण्यात आली. आणि त्या देणगीच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचा नियोजन होत असतो. आणि त्यानंतर जवळपास 1 जानेवारीपासून तर 20 जानेवारीपर्यंत प्रत्येक मार्गदर्शकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलो. कारण नवीन जो संचालक बॉडी त्यांना या कार्यक्रमाची इतभूत माहिती नाही, मंडळाच्या कार्यकर्त्याचे नाव, मान, सन्मान म्हणजे त्यांचा पूर्ण परिचय त्यांना नाही. आणि म्हणून ती जबाबदारी पुन्हा माझ्यावरती देण्यात आली. ती जबाबदारी पाळत असताना मी कुठल्या तरी मार्गदर्शकापर्यंत पोहोचू शकलो नाही. याच्यासाठी मी खेद व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. कारण 250-300 मार्गदर्शक म्हणजे 250-300 लोकांपर्यंत, 250-300 गावापर्यंत पोहोचले 20 दिवसात शक्य झालं नाही. म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही, याची मी त्यांना क्षमा मागतो. परंतु ज्यांनी त्या दैवी शक्तीच्या माध्यमातून माणूस घडविला, माणूस घडविण्याचा कारखाना महान त्यांनी बाबा झेंडेजीने उभा केला. आणि हा मानव धर्माचा जनसागर या ठिकाणी उपस्थित झाला आहे. ही त्या आमच्या धर्मगुरूंच्या कार्याची पावती बंधू. आणि ज्याप्रमाणे आमच्या धर्मगुरूंनी भगवंताला शब्द केला आणि ते शब्द खरं करून दाखवले, त्याचप्रमाणे आमच्या मानव धर्माचे सेवक सुद्धा शब्द देतात, ते खरे करून दाखवतात. आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही पोहोचलो, परंतु त्यांनी आपल्या विचाराच्या माध्यमातून, मंडळाने दिलेल्या आदेशाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रामाणिकपणे आपल्या गावून त्यांच्या गावी देणगी मागायला जात नाही, स्वतःहून या ठिकाणी अन्नधान्य आणि पैसा आणून देतात. हे महान त्यागी बाबा झुंडूजीच्या महान कार्याची एक प्रचिती आहे, एक कीर्ती आहे. कारण हा मानव धर्माचा सेवक एक मंडळाने आदेश केला तर स्वयंचलित स्व खर्चाने या ठिकाणी एकच नाही तर स्व कमाईतला धन आणि अन्नधान्य
सुद्धा समर्पित भावाने देतो. हे महान त्यागी बाबा जुगदुजींच्या शब्दाची कीर्ती आहे आणि त्यांनी लावून ठेवलेला झाड हा आजही आम्हाला फळ देत आहे. हे एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी 30 जानेवारी झाल्यानंतर 29 जानेवारीला ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम सुरू होतो. या वर्षी सुद्धा या कार्यक्रमाची आम्ही काल कार्यक्रम आमच्या नगराध्यक्षताई यांच्या अध्यक्षतेने उद्घाटनाच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजन केलो. त्या कार्यक्रमाचा विस्तर उद्घाटन झाला. काल जरी उद्घाटन झाला तरी जवळपास हा 29 जानेवारी पासून तर 3 एप्रिल पर्यंत दररोज प्रत्येक गावोगावी या ठिकाणी मानव धर्माचा सेवक संमेलन आहे. त्या गावी म्हणजे दररोज 2 तारखेपासून प्रत्येक दिवस कुठे ना कुठे आमचा कार्यक्रम आहेच 3 एप्रिल पर्यंत. आणि म्हणून प्रत्येक गावचे सेवक महान त्यागी बाबा जुगदुजी ग्राम स्वच्छता अभियान हे आपापल्या गावात आपापल्या परिसरात हिरिरीने राबवतात. त्या कार्याची काल आम्ही सुरुवात केलो. शेवट 3 एप्रिलला होते. आणि म्हणून हे सुद्धा कार्य आम्हा सर्वांचे धर्मगुरू ज्यांनी सुख समृद्धी आणि स्वच्छ परिसर आणि स्वच्छ आरोग्य हे सुद्धा एक आम्हाला महान त्यागी बाबा जुगदुजीनं आपल्या विचारातून आम्हाला प्रेरणा दिली आणि त्याच विचाराला पुढे नेण्याचे कार्य हा मंडळ करत असतो. बंधूंनो, आजही या कार्यक्रमात अनेक विचारवंतांनी, अनेक मार्गदर्शकांनी आणि अनेक सहकार्य ज्यांचे हात सहकार्याचे आहेत त्यांनी या कार्याला सहकार्य दिलेले आहे. अशा सर्व सहकार्य करणाऱ्या हातांचे मी मंडळाच्या वतीने दोन्ही हात जोडून आभार मानतो. परंतु त्यांनी दरवर्षी असेच कार्य करावे. त्याचप्रमाणे एन.जे. पटेलचे जे कॉलेजचे जे प्राध्यापक सर होते, आंबेडकर संस्थांनी वेळेवर येऊन आमच्या कार्यक्रमात कालही मदत केली. आजही त्यांची टीम कुठेतरी कार्य करत आहे. मी त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो. आणि या परमेश्वरी कार्याला पुढे नेण्यासाठी अहोरात्र आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ढबाले गुरुजी यांनी महान त्यागी बाबा जुगदुजीने जे मानव धर्माची स्थापना 1950 ला केली, परंतु मंडळाची स्थापना, नागपूर मंडळाची स्थापना 1979 ला केली. त्याच महान त्यागी बाबा जुगदुजी हयातीत या मंडळाची स्थापना 1980 ला केली. आणि 1980 पासून तर आजपर्यंत निर्वाधित आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ढबाले गुरुजी यांनी तो नियोजितपणे अध्यक्षपद सांभाळून या मंडळाची प्रगती पथकावर नेली. आज या ठिकाणी बसलेला आम्ही वाचतो. परंतु आपण या मंडळाच्या त्या रोडाच्या पलीकडे जवळपास 13 प्लॉट त्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत. 13 प्लॉट खरेदी केलेले आहेत. आमदार पटातून 60 लाखाचा काम त्या ठिकाणी झालेला आहे. आणि हेच नाही तर शिवराय या ठिकाणी सुद्धा 1 एकर शेती घेऊन जवळपास 50 लाखाची वस्तू त्या ठिकाणी उभी आहे. हे कार्य आजच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ढबाले गुरुजी यांच्या कारकिर्दीत घडलेली आहे. आणि ही कारकीर्द घडलेली आठवण सदैव त्यांची ठेवत राहील. कारण यानंतर ते या मंडळाचे अध्यक्ष नाही, माजी अध्यक्ष म्हणून गिनती येईल. परंतु त्यांनी केलेले कार्य हे खरोखरच सराहनीय आहे. त्यांनी केलेले कार्य हे खरोखर सराहनीय आहे. ज्यांनी या कार्यक्रमाची महान त्यागी बाबा जुगदुजीने 1980 ला ढबाले गुरुजीला एक शब्द दिला की गुरुजी, मी तुम्हाला या मंडळाची जबाबदारी दिली तर तुम्ही प्रामाणिकपणे निष्काम भावनेने सांभाळाल का? आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ढबाले गुरुजी यांनी त्यावेळेस बाबाला शब्द दिले का बाबा, मी तुमचे शब्द पूर्ण करून दाखवेन आणि पूर्णपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. परंतु महान त्यागी बाबा जुगदुजी 1996 ला चला आपल्या पृथ्वीवरून स्वर्गलोकात गेले. आणि हे कार्य पूर्ण करण्यासाठी ज्याप्रमाणे मंडळाचं सहकार्य पाहिजे होतं, आपल्याला नागपूर मंडळाचं सहकार्य पाहिजे होतं. कारण नागपूर हा मंडळ आहे, मोहाडी शाखावरती, आणि या शाखेच्या बाबाचा शब्द होते का या ठिकाणी भवन बनलं पाहिजे, या ठिकाणी फोटो विक्री झाल्या पाहिजे,
या माध्यमातून मानव धर्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, हे महान त्यागी बाबा चिमणेजीच्या हयातीतले शब्द होते. हे महान त्यागी बाबा चिमणेजीच्या हयातीतले शब्द होते. आणि हे शब्द पूर्ण करण्यासाठी जेव्हा नागपूर मंडळाने आपला हात खिचला की या ठिकाणी भवन नाही होणार, मग या परिसरातील मार्गदर्शक आमचे डबाले गुरुजी यांनी आपल्या सोबतीला आणि सहकार्याला घेऊन बाबांच्या स्वप्न साकार करण्यासाठी दिवस रात्र झटले. त्यावेळेस गाड्या नव्हत्या, सायकलीनं 50 नाही 100 किलोमीटर फिरले, एक रुपया एक पायी जमा केली. आणि आज आम्हाला हा जो भवन दिसते, ही एवढी मोठी वास्तू दिसते, हे त्यांच्या कृपेमुळे दिसते बंधूंनो. आणि त्यांच्या कृपेमुळेच आम्हाला आणखी मान सन्मान भेटला, पद भेटला. ही महान कृपा त्यांच्या कर्तृत्वातून दिसून येते आणि दिसून आली. म्हणून ते आमच्यासाठी एक श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, आदरणीय आहेत. आणि म्हणून मी त्यांच्या सुद्धा त्यांनी केलेल्या कार्याचा शब्द नाहीत मला त्यांच्या कार्याला नतमस्तक होण्याचा, परंतु त्यांनी केलेले खाते थोड विश्वसनीय आहे. आणि असेच कार्य मानव धर्माच्या प्रत्येक सेवकांनी करावं. मान सन्मानाने पण याच्यासाठी न भांडता मी मानव धर्माचा सेवक आहो, सेवा करणं हे माझे कर्तव्य आहे. मी शाळेच्या शिक्षण घेत असताना त्या शाळेच्या भिंतीवर लिहिलं असते, यावे ज्ञानासाठी आणि निघावे सेवेसाठी. महान त्यागी बाबा चिमणेजीने सुद्धा तेच शिकवले, या मार्गात येवावे ज्ञानासाठी आणि निघावे सेवेसाठी. आणि म्हणून या मानव धर्माच्या प्रत्येक सेवकाला आपल्या जीवनात कुठली सेवा करायची आहे आणि सेवा करून कर्तव्य पार पाडेल. मानव धर्माचा हा एक झाड, हा वटवृक्ष महान त्यागी बाबा चिमणेजी लावला, याला खूप मोठं करायचं आहे. नागपूर मंडळ या ठिकाणी आला, नवनिर्वाचित जन त्यांचा स्वागत सत्कार आम्ही या ठिकाणी केला. त्यांनी सुद्धा एक पाऊल पुढे केले, आम्ही एक पाऊल पुढे गेलो. त्यांनी एक पाऊल पुढे केले, आम्ही एक पाऊल पुढे गेलो. परंतु त्यांचा प्रश्न होता की या ठिकाणी बहुउद्देशीय केल्या, हा बहुउद्देशीय राहणार नाही. या ठिकाणी होती शाखा राहील आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही नागपूर मंडळाला होईल. बंधूंनो, त्यांना प्रश्न केलो की तुम्ही या ठिकाणी नागपूर मंडळातून निधी किती दिल्या, हा वास्तू निर्माण करण्यासाठी, एवढा भव्य निर्माण करण्यासाठी निधी किती दिला? तर म्हणते 5,000. मी 5 लाख देतो, तुम्ही करून दाखवा. आहे का शक? 5,000 दिला एवढा साम्राज्य तयार होऊ शकतो का? नाही होऊ शकत. परंतु हा साम्राज्य महान त्यागी बाबा चिमणेजींच्या शब्दावरच्या डबाले गुरुजीने करून दाखवला. हे त्यांची पुण्य आहे बंधूंनो. आणि त्यांनी नाही तर महान त्यागी बाबा चिमणेजी 2004 ला आत्मशक्तीच्या माध्यमातून या पृथ्वीवर आले. त्यांच्या विचाराला समजून डबाले गुरुजीने त्या आत्मबळ शक्तीचा प्रचार आणि प्रसार केला, त्यांच्या सहकार्याला सोडून गेले. परंतु आमचे गुरुजी कधी नटले नाही, त्यांच्या पाठीशी धीरपणे उभे राहिले. आणि आजही मानानं सन्मानानं हा बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ 2008 मध्ये अस्तित्वात आला. तर याचे जळ असे गावोगावी पोहोचले आहे, त्याला हलवण्याची ताकद कुणाच नाही आहे बंधूंनो. हलवण्याची ताकद आणि शक्ती कुणाच नाही आहे. ती नवीन शक्ती आहे, ती काय घडवे हे घडवणार आहे. मी नागपूर मंडळाच्या मार्गदर्शक आणि मंडळाला नाही म्हणतो की तुम्ही जर प्रॉपर्टीसाठी या एकता करायला आला असेल तर ही प्रॉपर्टी घेऊन जा, ही प्रॉपर्टी घेऊन जा. आणि विचाराने जर एकता करायची असेल, विचाराची जर एकता करायची असेल तर खरोखर नागपूर मंडळ ज्याप्रमाणे या मानव धर्माची विडंबना करतो, विडंबना शब्दाचा अर्थ काय होतो इतर ज्ञानी बसलेल्या त्यांना कळते. आणि म्हणून मी त्यांना बोललो हे विडंबना थांबवा. कारण एका गावात 4 जरी मार्गदर्शक असले, एक दुखी व्यक्ती मानव धर्मात यायचा प्रश्न आहे, त्याच्या पुढे प्रश्न आहे, याच्याकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ. परंतु माणूस संबंधित जो व्यक्ती असते त्याच्या माध्यमातून या मार्गात येते, रिश्तेदारीच्या माध्यमातून मार्गात येते, दोस्ताच्या माध्यमातून मार्गात येते आणि त्या मंडळाशी जुळते. परंतु त्या मंडळाचे 4 कार्यकर्ते असते, तो शेवट मार्गात आला तर त्यांचे तिघाचे पोट दुखते, तेही त्याच्यावर तुटून पडते. तर तिकडे लोक जाऊ, इकडे बटन खाली म्हणते,
इकडे वेगळी आभार भेटते, इकडे वेगळी सूर भेटते आणि लालच आणि प्रबोधन या मार्गाचा दिला जातो. बंधूंनो, जे महान की बाबा तुम्ही घडवले नाही, मी त्यांना एकच म्हटलो, बंधूंनो शेवट हा कुठे हो, नागपूर मधून हो, टिपकी मधून हो, मोहाडी मधून हो, रामटेक मधून हो, कोठून हो, शेवट हा बाबांचा होईल. कोणाचा शेवट हा बाबांचा होईल. नाव माझ्या भगवंताचा घेईल, अभिमान माझा होईल. हा अभिमान माझा जर माझ्या शेवकाला झाला तर मंडळ एक होईल, धर्म एक होईल. आम्हाला मंडळ मोठा करायचा नाही तर धर्म मोठा करायचा आहे. हे नियम मी त्या दिवशी त्यांच्या समोर ठेवलो, परंतु त्यांना ती मान्य झाली नाही. ही नियम धर्म मोठा करण्याची ठेवलं, हे त्यांना मान्य झाले नाही. तुमचे विचार काय आहेत ते तुम्ही करा. महान त्यागी बाबा जुगदेवजी शक्ती रूपाने या पृथ्वीवर कार्य करत आहे. त्यांना सत्य काय घडवायचं आहे हे ते घडवणार ते आहे. मी नाही म्हणतो, आम्ही नाही, आम्ही फक्त निमित्ताने कारण आहोत आणि ही दैवी शक्ती जागृत आहे. या विचाराच्या माध्यमातून ती दैवी शक्ती कार्य करते. आज आमच्या मंडळाचे अध्यक्ष, आमचा मंडळ ज्यांनी आज 12 वर्ष या मंडळात माझ्या माध्यमातून, आमच्या नोंदीच्या माध्यमातून कार्य केले, प्रत्येक कार्याची सराहना केली, प्रत्येक मार्गदर्शकाने प्रेम आणि आपुलकीची भावना मला दिली, प्रत्येक माझ्या शब्दावर विश्वास ठेवून प्रत्येक युवा वर्गाने, मुलींनी, शेवकांनी मला सहकार्य केले, पाठिंबा दिले आणि हे चांगलं कार्य करण्याची या 12 वर्षात मला प्रेरणा दिली. त्यांच्या कृपेशिवाय मी कार्य करू शकत नव्हतो. आज मी समजून जा या मंडळाच्या सचिव पदावर नाही, परंतु मी सेवक बाबांच्या सेवा करणे हे मानव धर्माच्या सेवकाचे कर्तव्य आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत या मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार करेन अशी ग्वाही देतो आणि नवीन जे कार्यकर्ते निवडून आले त्यांना या मंडळाची प्रगती करावी ही शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना नमस्कार, सर्वांना नमस्कार, बंधू नमस्कार. धन्यवाद साहेब. आपण आजचा हा कार्यक्रम आपण कोणत्या पद्धतीने साजरा करतो आणि याला किती दिवसापासून मेहनत घ्यावी लागते तेच नाही, तर आज या मंडळाची धुरा आणि मंडळाची नीव कशी ठेवण्यात आली आणि त्याला या नीवच्या माध्यमातून आपण आज मंडळ हा कसा उदयास आला याबद्दल आपण या ठिकाणी उपयुक्त अशी माहिती दिली. तरी आपल्या या ठिकाणी मंडळाच्या वतीने अभिनंदन.